तर गाईज बुद्ध धम्मा मेळावा होता, त्यात आले होते छोटे बनतेन घेतली मग बुद्ध वंदना। गाईज तिथं होता संगीताचा पण कार्यक्रम, तिथं आपल्या ताईनं म्हटलं मग गाणं। हॅलो गाईज, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। मी आज आलो होतो सातगाव इथे आणि सातगाव इथे आज सिडको म्हणजे आज बुद्ध पौर्णिमा पण आहे आणि आज 1 मे कामगार दिवस पण आहे। तर इथं सिडको सातगावमध्ये आज का मोठा कार्यक्रम होता बुद्ध पौर्णिमेनिमित्त। तर गाईज सेटअप होता मस्त आणि तुमचा भाऊ आज आला होता लवकरच। गाईज फुल आलती आज पब्लिक। आपल्या ताईनं म्हटलं मग बुद्धाचं गाणं। गाईस तर फुल आली होती आज पब्लिक। इकडे आले होते आपले छोटे भंते, त्यांना होतं बुद्ध धम्माचं ज्ञान म्हणून एकाच लाईनीत चालत होते सर्व छोटे भंते। त्यांच्या चेहऱ्याहून आणि स्वभावाहून असं वाटत होते की बहुत दुरून आले, म्हणजे ते 10 किलोमीटर दुरून आले होते। त्याच्यात आपल्याला दिसली होती गौतम बुद्धाची मूर्ती पण होती चांगली। काही क्षणातच आपल्या सातगाव नागपूरमध्ये इथं रॅली पण पोहोचणार होती, त्यांचा आपण मोठ्या मशनीने वगैरे फुलांनी वगैरे स्वागत केलं। आपला पंचशील झेंडा इतका मोठा होताना व्हिडिओ करत होतो तरी पण झेंडा काय थांबत नव्हता। हे पण ताई वगैरे बहुत दुरून आले होते, थकून आले। इकडे आपल्या छोट्या भिक्षूंनी केली मग आपली बुद्ध वंदना चालू। गंध संहारयोतेना धूपेना तमसुगंधिना पूजये पूजनीयांतं पूजा भाजनमोत्तमं सुगंधिकाय वदना अनंत गुणगंधिना सुगंधिकाय गंधेना पूजयामि तथागतं वंदना वगैरे झाली ते त्यांचे पात्र घेऊन निघाले मग पेट पूजा वगैरे कराय। इतक्या छोट्या वयात इतकं मोठं ज्ञान घेणं सोपं नाही गाई। त्यांची लाईन पण खूप सुंदर होती। आपल्या भिक्षूंना पण लागली होती भूक म्हणून करायची होती त्यांना पेट पूजा। एकदम सायलेंट मध्ये करू लागले मग ते पेट पूजा। तुमच्या भावाला पण सुटलं पाणी, तुमचा भाऊ निघाला मग पेट पूजा कराय। होती फुल गर्दी पण तुमचा भाऊ लागला मग लाईन। इतकी मोठी होती लाईन पण करू शकलो नाही पेट पूजा। इकडे ताईचा झाला मग आपला संगीताचा कार्यक्रम चालू। समतेत बांधणारा बुद्धाचा धम्म आहे तथागतांना बुद्धांचा, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपासिका बुद्ध विहारी गाणे बुद्ध धम्माचे मुलगा उपासिका बुद्ध विहारी गाणे
भंते वगैरे जाऊ लागले मग धम्मभूमीकडं. आपण त्यांच्यासोबत व्हिडिओ वगैरे करून घेतला आणि गाईज आशीर्वाद पण घेतला. आणि माझा आजचा ब्लॉग बुद्ध पौर्णिमा निमित्त कसा वाटला हे नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक